तुम्ही पैसे देत नाहीत आणि दुसरीकडे करोडो रुपये तुम्ही मागच्या 3.5 वर्षात वाटलेले आहेत. लक्ष्मण असं त्यांनी मला माहिती दिली की असं असं लोक म्हणतात. काल धनंजय मुंडेंनी बंजारा समाजाच्या म्हटलं की वंजारी बंजारा एकच आहे आणि परत आदिवासी आता समुदाय सांगते की एसटी मध्ये कुठल्याही परिस्थिती घेऊन देणार नाही. कॉम्प्लिकेशन्स ओबीसी मध्येच ओबीसी जे नेत्यांच्या माध्यमातून होत आहे. असं आहे की मी याच्यावर जास्त भाष्य करणार नाही, परंतु एकदा हैदराबाद गॅझेट याप्रमाणे वाटेल तसे निर्णय घ्यायला सुरुवात झाली की मग आपण अनेक संकटांना आपोआपच आमंत्रण देतो, अनेक प्रश्न जे उपस्थित होतात, हा त्याचा अर्थ आहे. आतापर्यंत अनेक लोक जे आहेत अधिकारी निर्माण झाले, मंत्री मुख्यमंत्री निर्माण सगळे निर्माण झाले. काय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास नाही म्हणून तो ओबीसी मध्ये घेता येत नाही, हे त्या मंत्र्यांनी ठरवलं, मुख्यमंत्र्यांनी ठरवलं. हा त्यांचा शहाणपणा आहे, चांगुलपणा. आज त्यांनी केलं नाही, त्याच्यामुळे हे प्रश्न आले नव्हते. आता ह्या ज्या प्रश्न मी तर म्हणा ज्या पद्धतीनं दबाव निर्माण झाला आणि दक्षिण मुंबई बंद करण्यात आली 3-4 दिवस, त्यापोटी जे काही निर्माण झालं त्याला आता हे ऑफशूट्स आता वेगवेगळे निघतील, वेगवेगळ्या त्या गोष्टी आता फुटतील. तुम्ही जे आता दाखले जे दाखवले त्या नोंदी अलीकडे झालेले आहेत असं तुमचं म्हणणं आहे. त्या कमिटीच्या दबावामुळे भ्रष्ट मार्गाने झाले असते किंवा अन्य मार्गात तुम्ही म्हणताय की या दाखल्यांच्या किंवा नोंदींच्या तपासणीसाठी दुसरी कमिटी नेवा, तर ही कितपत पारदर्शक पद्धतीने करत असं वाटतं? तुमची सरकारी यंत्रणा एकूण कशा पद्धतीने काम करते या संदर्भात तुम्ही काही मुख्यमंत्र्यांच्या निर्देशनाला आणून दिले? आता आमची ही समिती जी आहे ना, ही मंत्रिमंडळ समितीच आहे आणि आता सगळा रिपोर्ट हा मुख्यमंत्र्यांकडे जाणार आणि काय आमचं समितीचं म्हणणं आहे ते सुद्धा त्यांच्यासमोर मांडणार. सर, भाजपचा डीएनए ओबीसी आहे असं सातत्यानं प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री बोलत असतात. याच भाजपच्या डीएनए ला दुखावण्याचं काम भाजप करते. ते त्यांना विचार, मला विचारतो प्रश्न कुणाला विचारतो बाबा तुम्ही? परंतु ओबीसी तुम्ही सांगता प्रश्न त्यांचा आहे, त्यांना प्रश्न विचारा, मला काय प्रश्न? ओबीसीचं तुम्ही नेतृत्व करताय सर. अरे पण मी ओबीसीचा आहे तर मी ओबीसीचं सांगतोय. आता कुणाला काय वाटतं आणि कोणाला काय वाटतं आणि कुणाचं नुकसान आहे, फायदा आहे, काय आहे, कोण काय म्हणतो ते त्यांना तुम्ही विचारा, मला काय माहिती. एवढं काय की आमचं नुकसान होत आहे, ओबीसी समाजाचं नुकसान होत आहे, एवढं मी निश्चित म्हणून बोलतो. भटक्या विमुक्ताने ओबीसी समाज. मागच्या वेळेला तुम्ही म्हणाला होतं की शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील यांना या मराठा आरक्षण प्रश्नामध्ये जे ओढलं जात आहे किंवा त्यांना जी घोषणा दिली जात आहेत, नावं ठेवली जात आहेत, तसं करू नये असं तुम्ही मागच्या वेळेला म्हणाला होतात. परंतु राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र शरद पवारांच्या बद्दल बोलताना असं म्हटलं की ज्यांनी 50 वर्ष आरक्षण रखडवून ठेवलं समाजाचं, त्यांनी आम्हाला सांगू नये की समाजाला आरक्षण कसं द्यावं. मला वाटतं त्यांनी कसं काय रखडून ठेवलं? आणि 50 वर्ष ते कुठे काय मुख्यमंत्री होते? ते मुख्यमंत्री काही वर्षासाठी होते. आणि ज्या वेळेला हे आलं मंडळ आयोग, त्याच्यानंतर जेव्हा लागू ते केलं 93च्या नंतर, त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं ना की आयोगाच्या थ्रू सगळे होणार. मंत्र्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे अधिकारच काढून घेतले ना, आयोगाच्या थ्रू जा आणि मग जर होत असेल तर करा असं म्हटलेलं आहे ना. मी असं पण म्हटलं होतं, आता तुम्ही पवार साहेबांचं नाव घेतलं म्हणून, की मागच्या वेळेला पण मी तुम्हाला म्हटलं, त्याचा दुसऱ्या दिवशी हायकोर्टामध्ये प्रश्न उपस्थित झाला की तुम्ही ओबीसीतून सर्व मराठा समाजाला आरक्षण मागताय. 1 मराठा लाख मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. हे आरक्षण तुम्हाला पाहिजे आहे, 10% आरक्षण जे मिळालं मराठा समाजाला ते नको आहे का? त्याच्या अगोदर दुसरं 10% आरक्षण EWS नको आहे का?
ओपन मध्ये सुद्धा तुम्ही होतात 50%, ते तुम्हाला नको आहे का? याचं उत्तर मला काही सुजान व्यक्तींनी द्यावं असं मी म्हटलं होतं. तोच प्रश्न हायकोर्टाने सुद्धा विचारलं सरकारला, हे नको आहे का, हे नको आहे का? मग पवार साहेबांना प्रश्न तुम्ही विचारला, पवार साहेबांना मी एका जातीच्या बाबतीत काय बोलत नाही. अरे बाबा, जातीच्या बाबतीत नाही आम्ही प्रश्न विचारला, वर्गावर होणाऱ्या अन्यायाबद्दल तुम्ही जो 27% आरक्षण जे त्याची अंमलबजावणी केली, त्याच्यामध्ये अशा रीतीनं जर काय होत असेल तर ते योग्य आहे का, याचा एक सुजाण राज्यकर्ते म्हणून तुम्ही बोलायचं आहे. मी जातीवर उद्या काय बोलतो? आणि ओबीसी आमची जात नाही आहे, ओबीसी आमचा क्लास वर्ग आहे 374 जातींचा. ते सुद्धा मला असं वाटतं की कात्रजचा घाट दाखवला त्या प्रश्नाला. काल साहेब नाशिकमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांनी फार मोठे कांदा आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावर मुद्दे उपस्थित केले. सगळा आरोप सरकारकडे होता आणि विशेषतः परत नेपाळसारखी परिस्थिती होईल असा एक सुवाचक भूमिका घेतली. कायदा व सुव्यवस्थेवर नाशिकमध्ये येऊन पवारांना मुद्दे उपस्थित करायचे